नमस्कार मंडळी, तुम्ही पण थोडेसे संवेदनशील असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नक्की काय चाललं आहे? खरंच रोज वेगवेगळ्या प्राण्यांची मृत्यू होत आहे. या सगळ्या प्राण्यांच्या वतीने एक छोटासा पार्ट म्हणून मला आज गोष्ट बोलावीशी वाटते. आसाममध्ये राजधानी एक्सप्रेसच्या धडकेने 7 हत्तींचा मृत्यू झाला. खरं तर ही खूपच दुर्दैवी घटना आहे. या गोष्टी रोज थोड्या फार प्रमाणात तिथे घडत आहे. आपण यावर चर्चा करतो आणि विसरून जातो. काही काळाने आपण म्हणू की अरे, ट्रेन बरोबर होती, रुळही बरोबर होते, मात्र हत्तीच मध्ये आले. मात्र खरंच विचार करायची गोष्ट आहे. हत्ती नाही तर तुमचा विकासमध्ये आला, तुमची रेल्वेमध्ये आली, तुमचे रुळमध्ये आले. हे जंगल पिढ्यानपिढ्या तर ह्या वन्य प्राण्यांचंच आहे. हे रस्ते, हे पाणवठे हे त्यांचंच आहे. हा पिढ्यानपिढ्यांचा रस्ता त्यांचाच होता, मात्र त्यांच्या रस्त्यामध्ये तुमची ट्रेन आली. खरंच खरंच अगदीच बिबट्या, वाघ यांच्याबद्दलही असंच झालं आहे. आपण त्यांच्या क्षेत्रात घुसलो, त्यांचे जंगलं तोडले, आपले रस्ते बांधले, इमारती बांधल्या. खरं तर ऋतुचक्रही बदललं आहे. पाणवठे सुकले, तेव्हा पोटासाठी या मुख्य प्राण्यांनी जायचं तरी कुठं? आणि जेव्हा ते आपल्या क्षेत्रात येतात तेव्हा आपण करतो काय? त्यांना पकडल्यावर आपण त्यांना काठ्या टोचतो, त्यांना त्रास देतो, त्यांच्यावर सेल्फी काढतो. आणि जेव्हा चवताळून हे प्राणी स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्यावर हल्ला करतात तेव्हा आपण म्हणतो की हे प्राणी आम्हाला त्रास देतात. खरंच मानव वन्यजीव संघर्ष हा वाढला आहे आणि तो अजूनही वाढणार आहे. जर आपण वन्यजीव, प्राणी, वनस्पती यांचं सहअस्तित्व शाबूत ठेवून सगळ्यांचं संरक्षण केलं नाही तर या गोष्टी अगदीच टोकाला जाणार आहे. खरंच आम्हाला विकास हवा आहे, मात्र तो कोणाचा बळी देऊन नको आहे. आम्हाला विकास हवा, पण तो संवेदनशीलतेसह हवा आहे. व्यवस्थेसोबत समज म्हणूनही आपण या गोष्टी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. खरंच तुम्हाला हा व्हिडिओ पटला असेल आणि तुम्हीही थोडेसे संवेदनशील असाल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करा. थँक्यू.